हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मला खूप सारे कमेंट्स आले आहे रिगार्डिंग धिस स्किन केअर. मी जे स्वतः जेन्युइनली वापरले ते सगळं सांगणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे मी फ्रॉड काहीच प्रमोट नाही केले आतापर्यंत माझ्या अकाउंटवर. अँड माय ऑडियन्स नोज दॅट. मी असं डिसाईड केलं मी पहिलं स्वतः यूज करेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देईल. ते मी एक्झॅक्टली तेच केलं. इट इज जस्ट अ लिटल स्टेटमेंट आय वॉन्टेड टू गिव्ह ॲट द स्टार्टिंग ऑफ दिस व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. आय वुड नॉट से की मला असं गरजच होती बाबा की काहीतरी मला स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि मला स्किन केअर करायला हवं. पण नंतर जेव्हा मी पाहायला लागले SPF वापरणं किती इम्पॉर्टंट आहे, डेलीच्या बेसमध्ये अँटी एजिंग क्रीम वापरणं किती इम्पॉर्टंट आहे. नोबडी वॉन्ट्स टू लुक ओल्ड. मला असं ट्रस्ट नव्हता बसत की ब्रँड्सवर. भरपूर सारे ब्रँड्स आहे मार्केटमध्ये. जेव्हा पण मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचंय काही गोष्ट, काही रिलेटेड टू प्रॉडक्ट मला तुम्हाला शेअर करायचंय, तर आय विल बी सो शुअर अबाउट इट आणि मगच मी तुम्हाला शेअर करेल. एनिथिंग विच विल नॉट बी गुड फॉर माय ऑडियन्स आय विल नेव्हर प्रमोट दॅट. माझ्या फेसवर टॅनिंग होतं जस्ट बिकॉज मी सनस्क्रीन नव्हते वापरत अगोदर. दॅट्स वाय हे टॅनिंग झालं होतं मला. गाईज मी ट्रोल पण झाले ह्याच्यावरून. यू लुक सो डिफरंट इन रिअल आणि तू रीलमध्ये खूप डिफरन्स दिसते, तू फिल्टरच लावते. आणि त्याच्यामुळे मी समवेअर फिल्टर लावायचं बंद केलं माझ्या रील्सवरती. सो इट हॅज हॅपन्ड विथ मी अँड इट वॉजंट माय स्किन कलर. हे खूप सारं टॅनिंग होतं माझ्या स्किनवर. पण जेव्हा मी माझा रिझल्ट स्वतःवर बघायला लागले, मी जेव्हा ते प्रोडक्ट्स वापरायला लागले, त्याच्यानंतर माझ्या स्किनवर तुम्ही हा बिफोर आणि आफ्टर डिफरन्स क्लिअरली बघू शकता. कॉलेजमध्ये सुद्धा माझे फ्रेंड्स सुद्धा मला सगळेजण बोलायला लागले की हा तू चेंज झाले, तू फेअर झाली आहे, समथिंग लाईक दॅट. आय गेट अ लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट्स लाईक दॅट टुडे. कोणाला वाटेल की आपलं चांगलं स्किन केअर कोणाशी तरी शेअर करावं. अ लॉट ऑफ पीपल डोंट डू दॅट. मी असं विचार केला तर हे प्रोडक्ट्स ऑल स्किन टाईपसाठी आहे. स्टेरॉइड्स पण नाहीये ह्याच्यामध्ये, मर्क्युरी सुद्धा नाहीये. सो वाय नॉट टू गिव्ह इट अ शॉट. त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केले आणि मी फर्स्ट डे पासूनच विजिबल डिफरन्स बघायला सुरुवात केली माझ्या स्किनमध्ये. मी प्रोडक्ट तुम्हाला सांगते मी कोणते यूज करते. लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कशापासून स्टार्ट करू शकता. सो लेट मी जस्ट ब्रेक आउट की मी कोणते प्रोडक्ट यूज करते, कोणता ब्रँड आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही हे प्रोडक्ट कसं मागवू शकता जस्ट बाय ट्रस्टिंग मी. कारण की मी पूर्ण हे प्रोडक्ट मी यूज करते जानेवारी पासून आणि आता ऑगस्ट चाललंय. 8 months पासून मी हे प्रोडक्ट यूज करते. मी असं साऊंड करत असेल की मी काहीतरी प्रमोट करते, कोणत्या तरी ब्रँडने मला खूप सारे पैसे दिले हे प्रमोट करायला, बट दॅट इज नॉट द केस. जे मी यूज करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स गेट इन टू इट. जे ब्रँड आहे ते ऑर्गॅनिक ब्रँड आहे. ब्रँडचं नाव आहे नमो ऑर्गॅनिक्स. जेव्हा मी तुम्हाला प्रोडक्ट शेअर करते, माझं स्किन केअर शेअर करते, तेव्हा मी तुम्हाला त्या प्रोडक्टचं कॉस्ट पण सांगेल काय, सो दॅट यू विल गेट द आयडिया. ओनली 4 प्रोडक्ट मी यूज करते. फर्स्ट थिंग फर्स्ट, हे नाईट क्रीम आहे. झोपायच्या आधी फक्त मी नाईट क्रीम लावते जिथे जिथे नेकवर पण माझ्या फेसवर पण. त्याच्यानंतर मी अपवर्ड डायरेक्शनला जस्ट ते इव्हनली स्प्रेड करून टाकते आणि झोपते. आणि सकाळी उठलं थंड पाण्याने फर्स्ट आपल्याला फेस वॉश करायचे. दॅट्स इट. त्याच्यानंतर फॉर फेस वॉश सोप मी यूज करते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुढे तुम्हाला काही इंग्रेडियंट्स पण पाहायला भेटतील त्यात ऍड केलेले. ॲज यू कॅन सी, नॉर्मली फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर यूज करतो, तर मी SPF वाले मॉइश्चरायझर यूज करते. मी ऑलरेडी हे संपवलंय अँड दिस इज द न्यू वन. ओके, सो तुम्ही डिफरन्स बघू शकता. ह्याच्या खाली थोडंसं लोशन आहे, तुम्ही ह्याच्यावरनं चेक करू शकता की नंतर ह्याचा कलर आहे ना फेड होत चालला. लोशनचा कलर स्टार्टिंगला असा होता, नंतर हा फेड होत जातो कारण की ह्याच्यात कुठलंच ऍडेड कलर्स यूज नाही केलेला. आपलं फेस वॉश करून झालं, सिम्पली मॉइश्चराईज करायचं फेसला. सो त्यासाठी मी हे लोशन वापरते. ह्याच्यात SPF 60 PA++ पूर्ण प्रोटेक्शन भेटणार आहे आपल्याला सनपासून ह्याच्यामुळं. लास्टली जस्ट फॉर द इव्हन टोन, ह्याच्यात मॉइश्चरायझर पण आहे आणि सनस्क्रीन पण आहे. पण ही BB क्रीम आहे इव्हनली पूर्ण फेस दिसण्यासाठी. लास्टली आय यूज धिस. 2 होते माझ्याकडे, हे त्यातलं एक संपलंय. सो जेव्हा मी माझं मॉइश्चरायझर लावून होतं, मी हे BB क्रीम लावते माझ्या फेसला. आणि त्याच्यानंतर तुमच्या आवडीचा कोणता पण टॅल्कम पावडर आफ्टर BB क्रीम लावायचे. दॅट्स इट. आणि मी हे रिपीट करते 2 ते 3 वेळा ऍटलिस्ट पूर्ण दिवसातून. फेस वॉश करायचं, मॉइश्चरायझर लावायचं, BB क्रीम लावायची. दॅट्स इट. आपण फेस वॉश नॉर्मली 2-3 टाइम्स तर करतो बाहेर जायच्या वेळेस.
सो जस्ट फॉलो दिस रुटीन. सो सिम्पली मी नाईट क्रीम यूज करते, त्याच्यानंतर मी फेस वॉशसाठी एक सोप यूज करते जे मी तुम्हाला दाखवलं, एक मॉइश्चरायझर आहे फेसवालं, आणि त्याच्यानंतर बीबी क्रीम. आणि हे ऑल स्किन टाईपला बॉईज गर्ल दोन्ही पण वापरू शकतात, ज्याने पूर्ण माझा फेस इव्हन टोन झालाय. अँटी एजिंग एजंट्स आहे त्याच्यामध्ये, क्लिअर स्किन होणार आहे, टॅन रिमूव्हल होणार आहे, तुम्हाला पिंपलचे प्रॉब्लेम असेल ते पण कमी होणार आहेत. आय वॉज रिअली स्केर्ड, कारण की माझ्या स्किनवर कधी पिंपल नाही आलेलं किंवा काहीच असं स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम मला नाही वाटलेला. पण स्टील मला अँटी एजिंग समथिंग पाहिजे होतं माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये, टॅन रिमूव्हलसाठी काहीतरी पाहिजे होतं, मेन म्हणजे SPF पाहिजे होतं माझ्या रुटीनमध्ये. दॅट्स वाय मी हे सगळं ॲड केलं माझ्या रुटीनमध्ये. आय फील तुम्ही पण असंच फील करत असाल की नक्की काय वापरलं पाहिजे. मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आय वुड से दिस इज अ सेफ चॉईस, कारण की मी स्वतः वापरले, मी 8 months पासून वापरते आणि म्हणूनच मी तुम्हाला शेअर करते. मी काहीच प्रमोट नाही केलेले तुमच्यासाठी. इट इज जस्ट जेन्युइन व्हिडिओ गाईज. ॲट दी एंड मी तुम्हाला सांगणार होते तुम्ही कशापासून स्टार्ट करू शकता. आय वुड सजेस्ट धिस नाईट क्रीम. फर्स्ट तुम्ही नाईट क्रीम घ्या. जर तुमचं बजेट असेल, हा पूर्ण किट एवढ्या रुपयांना भेटणार आहे. जर तुमचं बजेट नसेल सध्या तर तुम्ही फक्त नाईट क्रीमपासून स्टार्ट करू शकता. हे नाईट क्रीमची प्राइस मी ऑलरेडी मेन्शन केली आहे. याच्यामध्ये ॲव्होकाडो, जोजोबा ऑइल, व्हाईट लोटस ऑइल, कॅमेलिना आणि खूप सारे सिरम जे की इम्पोर्ट होतात आउट ऑफ इंडियामधनं. सकाळी उठल्या फक्त गार पाण्याने तोंड धुवायचं फर्स्ट आणि देन बाकीची कामं करायला सुरुवात करायची. दॅट्स इट. नाईट क्रीम पासून स्टार्ट करू शकता आणि जर तुम्हाला रिझल्ट भेटले तर तुम्ही हे प्रॉपर किट बनवू शकता. खूपच ॲडव्हान्स लेवलचं काहीतरी तुम्हाला सांगते. इट इज नॉट लाईक दॅट. सिम्पल गोष्ट मी तुम्हाला सांगते, कारण की आय वॉज द पर्सन. माझं पण असंच झालं की मला नक्की कळत नव्हतं मी काय वापरलं पाहिजे, काय यूज केलं पाहिजे माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये. फायनली आय एम सॉर्टेड. जेन्युइनली तुम्हाला वाटेल की हिने एकच ब्रँड घेतला आणि खूप सारे प्रोडक्ट प्रमोट केले, पण ॲक्च्युली माझ्या रिअल लाईफमध्ये हेच झाले की मी ऑर्गॅनिक समथिंग शोधत होते काहीतरी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करण्यासाठी, ज्याच्यामध्ये मर्क्युरी नसेल, ॲडेड स्टेरॉइड्स नसतील, ॲडेड कलर्स नसतील, विनाकारांचे फ्रेग्रन्स नसतील. सो फक्त रिझल्ट भेटणार ह्या प्रोडक्ट्सकडून. मला पण पहिल्या स्टार्टिंगला नव्हता ट्रस्ट. मी जेव्हापासून वापरायला सुरुवात केली, समवन सजेस्टेड मी टू यूज दिस प्रोडक्ट्स आणि मी त्याच्यानंतर वापरायला चालू केला आणि जेन्युइनली सी रिझल्ट. सो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये सांगते तुम्ही कसं ऑर्डर करू शकता. सो फॉर द ऑर्डर हा व्हॉट्सॲप नंबर आहे, पण मी सिम्प्लिफाय करते तुमच्यासाठी. मी व्हॉट्सॲप नंबर पण मेन्शन करते आणि लिंक पण मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा. सो फर्स्ट जी पिन कॉमेंट असेल त्यात तुम्हाला लिंक भेटून जाईल. ऑल्सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक भेटून जाईल. तुम्ही लिंकवर क्लिक केल्या डायरेक्ट मेसेज पण असेल, फक्त तो सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर समोरून तुम्हाला डिटेल्स वगैरे विचारले जातील, जे सिम्पल डिटेल्स लागतात ऑर्डर करण्यासाठी. तुमचं नाव झालं, तुमचं ॲड्रेस, पिनकोड, तुम्हाला कोणता प्रोडक्ट हवा आहे तर तुम्ही डिटेल्स फिल करायचे. तुम्हाला कोणतं प्रोडक्ट हवं ते समजल्यानंतर प्राइसिंग ऑलरेडी मी तुम्हाला मेन्शन केलेली प्राइसिंग ही विथ शिपिंग आहे, ती तुम्हाला प्राइसिंग आणि त्याच्यानंतर पेमेंट मोड प्रोव्हाइड केला जाईल. ओनली प्रीपेड ऑर्डर्स आर ॲक्सेप्टेबल. पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका. आफ्टर प्रोडक्ट पॅक झाल्यानंतर जेव्हा शिपिंग चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची ID भेटून जाईल आणि विदिन 4 days तुमच्याकडे पार्सल येईल. अँड ऑन द सेम व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला काही स्किन कन्सल्टेशन असेल, वेगवेगळे कन्सर्न्स असेल तुमचे, फॉर एक्झाम्पल फेसवरती पिगमेंटेशन होते किंवा डायरेक्ट असं वांग वगैरे येतात, समथिंग लाईक दॅट, एलर्जीज वगैरे फेसवरच्या किंवा हेअर रिलेटेड काही इश्यू असेल तर तुम्ही सेम व्हॉट्सॲप नंबरवर शेअर करू शकता. सो दॅट्स इट. तुम्ही जर हे प्रोडक्ट्स ट्राय केले तर मला नक्की तुमचा रिव्ह्यू सांगा आणि आय होप तुम्ही पण एवढेच हॅपी व्हाल जसं मी झालते, कॉन्फिडंट व्हाल जसं मला फील झालं होतं. सो इट इज अ रिअली ट्रान्सपरंट व्हिडिओ फॉर यू ऑल गाईज. यू हॅव बीन आस्किंग मी अबाउट इट आणि मला असं होतं मी शेअर करू का नको करू, किंवा मला नव्हतं समजत मी तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स कसे तुमच्यापर्यंत सांगू शकते बिफोर युजिंग. पहिले ते यूज केले, मी एक्सपिरियन्स केले ते प्रोडक्ट्स 8 months पासून. सो दॅट्स वाय आय थॉट की ओके आय कॅन शेअर इट विथ यू. प्रोडक्ट रिलेटेड डाऊट असतील तुम्हाला, काही पण ह्या सिम्पल प्रोडक्ट्सचे डाऊट असतील, तुम्ही जस्ट कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. सो दॅट आय विल मेक अ स्किन केअरच्या अबाउट मी सेकंड पार्ट नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आतापर्यंत व्हिडिओ बघताय, व्हाईट हार्ट कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय बाय.